सांभाळून बोले माणसा, शब्दांचा हिशोब द्यावा लागेल. न्याय निवाड्याच्या दिवशी तुला समोर उभे राहावे लागेल. व्यर्थ शब्दांचा डोलारा तिथे माती मोल होईल. प्रभूच्या त्या दरबारी सत्याचाच विजय होईल. संभाळून बोल रे माणसा, संभाळून बोल रे माणसा, संभाळून बोल रे माणसा, संभाळून बोल रे माणसा. हृदयात जे साचलेले असते तेच ओठावर येते. कधी कुणाला आधार देते तर कधी कोणाचे मन विंधते. बोलण्यापूर्वी विचार कर, ही जीभ तुझी तलवार आहे. पण लक्षात ठेवले करा, देवाची नजर तुझ्यावर आहे. संभाळून बोल रे माणसा, संभाळून बोल रे माणसा. खोट्या गोष्टी निंदनालस्ती, यात आयुष्य घालवू नको. व्यर्थ बडबड करून तू स्वतःचे पारडे जड करू नको. मत्तय 12:36 मध्ये येशूने हेच सांगितले. शब्दांच्या त्या वचनाने अनेकांचे नशीब मांडले. संभाळून बोल रे माणसा, संभाळून बोल रे माणसा. तुझ्या शब्दातून देवाचा गौरव सदा होऊ दे. कोणाच्या तरी आयुष्यात आशेचा किरण येऊ दे. पवित्र आत्म्याला साद घाल, मुखावर ताबा ठेवण्याला. न्याय होईल चोख तिथे, नकोस विसरू या सत्याला. संभाळून बोल रे माणसा, संभाळून बोल रे माणसा, संभाळून बोल रे माणसा. शब्दांचा हिशोब